TDS म्हणजे काय? TDS म्हणजे टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स. इथं सोर्स म्हणजे उत्पन्नाचा स्रोत किंवा उत्पन्नाचा पर्याय. थोडक्यात तुम्ही ज्या मार्गाने उत्पन्न मिळवता त्याला इन्कम सोर्स असं म्हणतात. आणि हे उत्पन्न जर ठराविक मर्यादेपेक्षा जास्त होत असेल तर त्यावर एक प्रकारचा आगाऊ कर आकारला जातो. त्याला TDS म्हणजे टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स किंवा उत्पन्नाच्या स्रोतावरील कर कपात असं म्हणतात. पण TDS कधी घेतला जातो? तर मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमचं उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा जास्त होत असेल तर तुम्हाला ते उत्पन्न मिळवण्याआधी त्यावर हा TDS घेतला जातो आणि मग उरलेली रक्कम तुम्हाला दिली जाते. उदाहरणार्थ समजा तुमचं वय 55 वर्ष आहे आणि तुमची एखाद्या बँकेत मुदत ठेव असेल ज्यावर तुम्हाला 60,000 रुपये वार्षिक व्याज मिळत असेल तर त्या रकमेवर नियमानुसार 10% TDS घेतला जाईल. म्हणजे 60,000 रुपयांवरती 10% बरोबर 6,000 रुपये TDS घेऊन उरलेले 54,000 रुपये व्याज तुम्हाला परत दिलं जाईल. TDSचं अजून एक उदाहरण म्हणजे शेअर्सवर मिळणाऱ्या डिव्हिडंडवरील TDS. तुम्ही ज्या कंपनीचे शेअर्स घेता त्या कंपनीकडून त्यांना झालेल्या फायद्यातून एक रक्कम तुम्हाला दिली जाते, त्याला डिव्हिडंड असं म्हणतात. ही डिव्हिडंडची रक्कम एका आर्थिक वर्षात एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त मिळत असेल तर त्यावर सुद्धा TDS घेतला जातो. पण TDS फक्त मुदत ठेवींवर किंवा डिव्हिडंडच्या रकमेवरच घेतला जात नाही तर पगाराच्या रकमेवर, फ्रीलान्सिंग किंवा व्यावसायिक उत्पन्नावर किंवा अशाच अनेक प्रकारच्या उत्पन्नावर सुद्धा घेतला जातो. फक्त वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पन्नाच्या पर्यायानुसार TDSची मर्यादा आणि कपातीची टक्केवारी बदलत जाते. थोडक्यात TDS हा एक प्रकारचा आगाऊ कर किंवा ॲडव्हान्स टॅक्स आहे जो उत्पन्न मिळण्याच्या आधीच घेतला जातो आणि ही TDSची रक्कम थेट इन्कम टॅक्स विभागाकडे भरली जाते. आता बघूया इन्कम टॅक्स किंवा प्राप्तिकर म्हणजे काय. मंडळी, इन्कम म्हणजे उत्पन्न आणि टॅक्स म्हणजे कर. थोडक्यात इन्कम टॅक्स म्हणजे तुम्ही मिळवलेल्या उत्पन्नावरील कर किंवा प्राप्त केलेल्या उत्पन्नावरील कर. म्हणजे आपण एका आर्थिक वर्षात जे काही उत्पन्न मिळवतो त्यावर आपण ते आर्थिक वर्ष पूर्ण झाल्यावर टॅक्स भरतो. त्याला इन्कम टॅक्स किंवा प्राप्तिकर असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ जर तुम्ही आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 8 लाख रुपये उत्पन्न मिळवलं असेल तर त्यावर तुम्हाला प्राप्तिकर विभागाने दिलेल्या कररचनेनुसार कर भरावा लागतो. त्याला प्राप्तिकर असं म्हणतात आणि हा कर तुम्हाला संबंधित आर्थिक वर्षाच्या पुढील वर्षी म्हणजे आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भरावा लागतो. हा प्राप्तिकर तुम्हाला आर्थिक वर्ष 2024 आणि 25साठी 8 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 23,400 रुपये एवढा भरावा लागू शकतो. आता इन्कम टॅक्स किंवा प्राप्तिकर आणि TDS मध्ये मूलभूत फरक काय आहे? इन्कम टॅक्स आपल्याला आर्थिक वर्ष पूर्ण झाल्यावर भरावा लागतो कारण इन्कम टॅक्स आपण संपूर्ण वर्षाच्या उत्पन्नावर भरतो आणि तो भरण्यासाठी आपल्याला आपलं उत्पन्न एका आर्थिक वर्षात किती मिळालं आहे हे माहीत असावं लागतं. त्यानंतरच आपण प्राप्तिकर भरू शकतो. मात्र TDSच्या बाबतीत असं नसतं. TDS हा आगाऊ कर किंवा ॲडव्हान्स टॅक्स आहे. तो आपल्याला आपलं उत्पन्न मिळण्याच्या आधीच घेतला जातो आणि मग उरलेल्या उत्पन्नाची रक्कम आपल्याला दिली जाते. हाच मूलभूत फरक TDS आणि इन्कम टॅक्समध्ये आहे. पण ही TDSची रक्कम आपल्याला परत मिळवता येते का? मंडळी, TDSची रक्कम आपल्याला नक्कीच परत मिळवता येते. मात्र त्यासाठी एक महत्त्वाची अट आहे की तुमचं उत्पन्न करपात्र नसावं. म्हणजे प्राप्तिकर विभागाने दिलेल्या कररचनेनुसार आर्थिक वर्ष 2024-25 साठी जर तुमचं उत्पन्न जुन्या टॅक्स रेजिमनुसार 5 लाखांपेक्षा कमी आणि नवीन टॅक्स रेजिमनुसार 7 लाखांपेक्षा कमी असावं म्हणजे तुम्हाला प्राप्तिकर भरावा लागणार नाही आणि त्यामुळे तुम्ही TDSची रक्कम परत मिळवण्यासाठी पात्र ठराल. मात्र आता आर्थिक वर्ष 2025-26 पासून ही मर्यादा 12 लाख रुपये करण्यात आली आहे. म्हणजे नवीन टॅक्स रेजिमनुसार तुमचं उत्पन्न 12 लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला प्राप्तिकर भरावा लागणार नाही आणि त्यामुळे तुम्ही TDSची रक्कम परत मिळवण्यासाठी पात्र ठराल. पण TDSची रक्कम परत मिळवण्यासाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आयकर विवरणपत्रसुद्धा भरावं लागेल. तरच तुम्ही प्राप्तिकर विभागाला तुमच्या सगळ्या उत्पन्नाची माहिती देऊ शकाल आणि त्याद्वारे प्राप्तिकर विभागाला हे पटवून देऊ शकाल की तुमचं उत्पन्न करपात्र होत नाही आणि ते तुम्ही सादर केलेल्या माहितीवरून प्राप्तिकर विभागाला पटलं तरच तुम्हाला TDSची रक्कम परत दिली जाते. त्याला इन्कम टॅक्स रिफंड असं म्हणतात. तर मंडळी, हा होता इन्कम टॅक्स आणि TDS या दोन प्रकारांमधील मूलभूत फरक. धन्यवाद.